आणि महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता थोडा व्यथित झाला होता। पण शेवटी राज्यासमोरचं संकट होतं, उद्धव ठाकरेंचं सरकार हे निष्क्रिय होतं, भ्रष्ट होतं। गृहमंत्रीच महिन्याला 100 कोटी रुपये वसुली करत होते। प्रत्येक मंत्र्याची 2.5 वर्षात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं समोर आली। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं शरद पवारांचं असणारं सरकार भ्रष्टाचारामध्ये तुडुंब भरवटलेलं होतं, बुडालेलं होतं। अन्याय अत्याचार होत होते, साधू संतांना रस्त्यात तुडवलं जात होतं, मारलं जात होतं। चांगल्या भारतीय जनता पक्षाच्या किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्यात येत होतं। माझ्यावरही एक खोटा गुन्हा दाखल झाला त्या काळात, देवेंद्रजीला अडकवण्याचा प्रयत्न झाला आणि शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांनी सुडाचं राजकारण केलं। आपले आमदार आहेत, खासदार आहेत, अनेकांच्यावरती खोटे नाटे खटले दाखल केले, जेलमध्ये टाकलं आणि विकासाच्या नावानं बोलवलं। 0% विकास होता आणि त्यामुळं जी अराजकता माजली होती, जे रावणासारखं सरकार चालवत होते, कुंभकर्णासारखं सरकार चालवत होते, हे सरकार लुटक सरकार होतं उद्धव ठाकरेंचं। मागेही जात नव्हता रिक्षा आणि पुढेही जात नव्हता, जागेवर रेस होत होता। आणि हे सरकार काढल्याशिवाय, हे सरकार पाडल्याशिवाय, आपलं सरकार आल्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती आणि विकास होत नाही। सगळ्या विकासाच्या योजना ठप्प झालेल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, विनोदजी तावडे आहेत, माननीय गृहमंत्री अमित शहा साहेब आहेत, आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आहेत, यांनी सर्वांनी महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं सरकार आणण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये मग आपले 115 आमदार असताना आपल्याला मंत्रिपद कमी मिळाली। मुख्यमंत्री पद आपण शिंदे साहेबांना दिलं आणि एकनाथराव शिंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून यावेळेला त्यांनी सांगितलं, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी जो निर्णय घेतील, अमित शहा जो निर्णय घेतील, त्या निर्णयाप्रमाणे कोणीही मुख्यमंत्री केला तरी मी नाराज नाही, माझा भाजपला पाठिंबा आहे, बिनशर्त पाठिंबा आहे। म्हणजे एकनाथराव शिंदे साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला की देवेंद्रजींनी मागच्या वेळेला मला मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलं, या वेळेला मी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव सांगणार आहे आणि त्यांनी दिल्लीमध्ये देवेंद्रजींचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं आणि महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या रूपानं विकासाची कामं करण्यासाठी, महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी आता आपलं सरकार येतंय, महायुतीचं सरकार येतंय आणि या सरकारमध्ये मला मंत्रिपदाची संधी मिळावी पहिल्यांदा मी देवेंद्र फडणवीस साहेबांना यावेळेला ठासून सांगितलेलं आहे आणि पक्षाच्या मान्यवर नेत्यांना सुद्धा सांगितलेलं आहे। राहुल भैया सुद्धा सोबत होते, म्हणजे एकतर त्यांचं स्वागत केलं, शुभेच्छा दिल्या आणि यावेळेला जालना जिल्ह्याच्या भावना, मराठवाड्याच्या भावना, या सगळ्या परिस्थितीवर यावेळेला आम्हाला संधी मिळाली पाहिजे मेरिटवर। मी 5व्यांदा आमदार आहे, म्हणजे 5व्यांदा आमदार मराठवाड्यात आता कोणी नाहीये, सगळ्यात सिनियर मी आहे। सिनियरिटी हा एक भाग आहे। निष्ठावंत 40 वर्ष भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी कधी मंत्री आमदार म्हणून तोऱ्यात वागलो नाही, त्यामुळं निष्कळंक आहे, कुठलाही डाग नाही। 40 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 100 रुपयाचा कुठं काही अपहार केला, भ्रष्टाचार केला, विरोधक सुद्धा आपल्यावर आरोप करू शकले नाही। निष्कलंक 40 वर्ष राहणं साधी सुधी गोष्ट नाही आहे आणि म्हणून या वेळेला आपल्या मंत्रिपदाच्या विरोधात तो भुंकत होता। माझ्या मनात आलं ना, तू घराच्या बाहेर नाही निघू शकणार। आणि काय याची अवघात आहे, लक्ष्मी मांडतो, रांगोळी काढतो,
रेल्वे टाळी बांधायला माहिती ना, बळत गड्याची मुलगी केली. तर कशी केली, काय केली, झालं एक मुलगा झाला म्हणतात. अरे तू माणसात नाही, तू महिलात नाही, तू आमच्याशी बोलतो. मी पहिला माणूस आहे, दर ठोकतले तर तुझं काय दुखतं, तुला काय बोलली, तुझ्या हिंमत आहे ना, ये समोर आणि हिशोब चुकता करू, काय अडचण नाही. असे काही बावळट असतात, यांना कधी मोका मिळत नाही आणि त्याची शेवटची चिरवून गावाची ग्रामपंचायत पाडली, त्याची जिल्हा परिषद पाडली आणि भविष्यात ते कुठं निवडून येऊ देणार नाही. असे काही लोकांना आपल्याला चिरवावं लागेल. आपण गप बसतो याचा अर्थ आपण भीतो असं होत नाहीये. आपण तर ज्वालामुखी आहे, आपल्या नादी लागू नये यांनी. म्हणजे याला गरज काय. पण असे काही भुकणारे काही कुत्रे असतात, त्याचा योग्य वेळी बंदोबस्त करू. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या एसटी यांनी विजयंती ओबीसी मराठा पाटील देशमुख मारवाडी ब्राह्मण 18 पगड जातीचे लोक या महाराष्ट्रात राहतात. त्या सगळ्या जनतेसाठी काम करण्यासाठी मंत्रिपद असतं आणि मी आपल्याला विश्वास देतो की 18,000 गावात फिल्टरच्या पाण्याची योजना केली, 1 कोटी गरिबांच्या घरामध्ये संडास बांधून दिली आणि पणाला लावली आणि पहिल्या 10 मंत्र्याच्या यादीमध्ये आपलं नाव आहे. मागच्याही काही काळामध्ये माझ्या पाठीत थोडा शनी होता, शनीची पूजा करून आलो मी. आमचा सर्जन भोकरांच्या शनीची समजू नका, मी इकडचं नव्हतो. शनी शिंगणापूरच्या शनीची पूजा केली, त्यांनी आमच्याकडे खूप गटकारस्थानं केली. शकुनी मामाने त्यांचं नाव घेण्यात काही अर्थ नाही. सारे नेते सगळ्या पक्षातले जालन्याला बोलावले आणि सांगितलं की बबनराव लोणीकर पडल्याशिवाय आकाताचा आमदार होत नाही. नातं होत आहे, मुलगी दिलेली आहे, तिकडं पण त्यांनी एकाची मुलगी केलेली आहे. जेवढे गट कारस्थानं करायचे तेवढे शकुनी मामाने गट कारस्थानं केली. पण देव आपल्या पाठीशी होता. आपण सगळी सलामत कार्यकर्त्याच्या बळावर तुमच्या ताकदीवर ही जागा निवडून आणली. जे काही आपण मंत्री असताना काही दोन कावळे आपल्याकडे आले होते, आले लालदिव्याच्या गाडीत बसले, स्टेजवर भाषण केली आणि आपल्या अडचणीच्या काळात आपला सगळा 5 वर्ष मंत्रिपदाचा कार्यकाळ आपला फायदा घेतला आणि ऐन वेळाला हे सगळे दोन कावळे उडाले ते दोन कावळे आणि राहिले ते मावळे. मावळ्यांच्या जीवावर तुमच्या जीवावर ही निवडणूक लढली. आपल्याकडे मोठी माणसं कोणी नव्हती, जी आली होती ती उडून गेली. त्याला काही अडचण नाहीये. आपल्या वाट्याला मागच्या वेळाला 9 मंत्रिपद होती, आता साधारणतः 22 मंत्रिपद किंवा 25 मंत्रिपद येतील आणि मराठवाड्यात मेरिटवर आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळेल. मंत्रिपद कशासाठी? लाल दिवा घेऊन फिरवण्यासाठी नाही. मंत्री तर मराठवाड्यात खूप होऊन गेले, मंत्री तर राज्यात खूप होऊन गेले, पण आपला मतदारसंघ आज टॉप 10 मध्ये आहे. आज 300 गावाला डांबर रोड, 300 गावाला सिमेंट रोड, 300 गावात सभागृह, 300 गावात वीज, 300 गावापैकी 200 गावात फिल्टरचं पाणी. म्हणजे प्रत्येक गाव 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, 15 कोटी, 20 कोटी पर्यंत अपाय. समाजामध्ये आपल्याला प्रचंड मताधिक्य आणि लीड मिळाली. एकदा टीव्ही उभी होती आणि त्यावेळेला सोयऱ्या धैर्याची मतं गेली, पण आज ती सगळी गावं 15-16 गावं रमेशने सगळी पिंजून काढली. रमेश आपले भापकर आणि या सगळ्या लोकांनी या वेळेला की मागच्या वेळेला आमच्याकडून एक अपवाद झाला होता, तर शेवटी उशिरा लक्षात येतं या सगळ्या गावात, रमेशच्या गावात आपल्याला 700-750 मतदान आहे, बरोबर आहे, 630 मतदान आहे. म्हणजे सगळी गावं आपल्याला ते मिळाले.
आज मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो की आपण पूर्ण ताकदपणाला लावून भारतीय जनता पक्षाला विजय मिळवून दिलेला आहे, मला आमदार करण्यासाठी ताकद लावलेली आहे. मी वारंवार आपले आभार यासाठी मानत आहे की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असो की आमचे मित्र पक्ष असो, छोटे मोठे सगळे एकजुटीने लढले आणि आपण हा विजय प्राप्त केलेला आहे. पुन्हा एकदा आमदार म्हणून या विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा मंत्री म्हणून आपल्याला खूप मोठं काम उभं करायचं आहे. आज यासाठीच इथं आलो की आपली भेट होईल, सगळ्यांचं फोटो सेशन होईल, आपली चर्चा होईल आणि आपण आत्मचिंतनाची सर्कल वाईज काही बैठक करू आणि भविष्यात आपली ग्रामपंचायत असेल, आपली जिल्हा परिषद असेल, आपली पंचायत समिती असेल, आपली नगरपालिका असेल, आपण ताकदीनं लढू आणि 100% भाजप निवडून आणू.